हो मुनीम, दैनंदिन अकाउंटिंगसाठी तुमचा पर्सनलाइज अकाउंटंट। राज्यात 21 ऑगस्टपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार। मुंबई कोकणासह मराठवाडा विदर्भात मुसळधार, वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीचा देखील इशारा। राज्य आपत्कालीन केंद्राकडून यंत्रणांना सतर्कतेचे आदेश। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट, सकाळपासून ढगाळ वातावरण, पुढील 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता। रत्नागिरी जिल्ह्यात पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ। खेड शहरातील जगबुडी नदीनं धोका पातळी ओलांडली। नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना। रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच। नद्यांच्या पाणी पातळीत वाढ, नागरी वस्तीमधील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना। नाशिकच्या मालेगावात सलग तिसऱ्या दिवशी पावसाची जोरदार हजेरी। सखल भागामध्ये पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत। हिंगोलीच्या औंढा नागनाथमधील धारखेडामध्ये नाल्याचं पाणी शेतात घुसल्यानं पिकं पाण्याखाली। सोयाबीन, कापूस, मूग, उडदासह इतर पिकांचं नुकसान। पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। हिंगोलीच्या वसमतमधील पांगरा शिंदे शिवारामध्ये ओढ्यावरील पूल खचला। ओढ्यावरील पूल खचल्यामुळे मार्गावरील वाहतुकीला मोठा अडथळा। नांदेडमध्ये गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार, नदी नाल्यांना देखील पूर। आसना नदीनं धोक्याची पातळी ओलांडली, नागरिकांना सतर्कतेचा इशारा। धुळ्याच्या शिरपूरमधील अनेर धरण क्षेत्रामध्ये पाणी पातळीत झपाट्यानं वाढ। अनेर धरणामधून 16,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग। जळगावच्या भुसावळमधील हतनूर धरणाचे 14 दरवाजे उघडले। धरणातून तापी नदी पात्रामध्ये 28,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। विदर्भात झालेल्या पावसामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली। चिपळूणमधील मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचलं। वशिष्ठी नदीचं पाणी बाजार पुलाला टेकलं। नागरिकांना काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील अनेक गावांमध्ये पैनगंगा नदीच्या पुराचं पाणी। अनेक ठिकाणी शेतीत जलमय। पैनगंगा नदीकाठावरील गावात पूरस्थिती। छत्रपती संभाजीनगरच्या शिवना टाकळी प्रकल्पाचे 3 दरवाजे उघडले। शिवना नदी पात्रामध्ये पाणी सोडल्यामुळे काही गावांच्या पाणी पातळीत वाढ होणार। वाशिम जिल्ह्यातील खंडाळा शिंदे परिसरामधील आडोळ लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरला। प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग। आजही पावसाचा जोर कायम राहिल्यास गावात पाणी शिरण्याचा धोका। नांदेडचा सहस्त्रकुंड धबधबा ओव्हरफ्लो। पैनगंगा नदी धोक्याची पातळी सोडून वाहत असल्यामुळे धबधब्याचं रौद्ररूप। पर्यटकांची गर्दी वाढल्यामुळे प्रशासनाकडून खबरदारीचा इशारा। जालन्याच्या बदनापूर आणि परतूर तालुक्यामध्ये दमदार पावसाची हजेरी। सततच्या पावसामुळे प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात देखील वाढ। यवतमाळमध्ये 2 दिवसांपासून पावसाची संततधार। ब्राह्मणवाडामध्ये नाल्याला पूर आल्यामुळे अंत्ययात्रा घेऊन जाताना ग्रामस्थांची मोठी कसरत। नाल्यावरील पूल उंच करण्याची ग्रामस्थांची मागणी। वाशिममध्ये 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत। नागपूर संभाजीनगर महामार्गावर वाहतूक ठप्प झाल्यामुळे काही वाहनं दुसऱ्या मार्गाने वळवली। वाशिममध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे हजारो हेक्टरवरील शेतीचं नुकसान। शासनानं विशेष मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। नांदेडच्या पैनगंगा नदीकाठी असलेल्या हजारो हेक्टर शेतीचं नुकसान। पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे सोयाबीन, कापूस पाण्याखाली। पाऊस ओसरूनही पूरस्थिती कायम असल्यानं शेतकरी हतबल। धाराशिव जिल्ह्यात देखील पुरामुळे शेतीचं मोठं नुकसान। नुकसानग्रस्त भागामध्ये कृषी मंत्री दत्ता भरणे यांची भेट। लवकर मदत मिळवून देण्याचं शेतकऱ्यांना आश्वासन। जळगावच्या मुक्ताईनगरमधील गोरक्षगंगा नदी देखील पावसाअभावी कोरडी ठाक। 40 खेड्यापाड्यांमधील सिंचनाचा प्रश्न नदीच्या पाण्यावरच अवलंबून। नांदेडमध्ये कृषी विभागाकडून नुकसानीची पीक पाहणी। नांदेड जिल्ह्यामध्ये 1 लाख हेक्टरवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज। जिल्हा कृषी अधीक्षकांची माहिती।
जळगावच्या धरणगाव तालुक्यामधील झेरी नदीवरील 4 बंधारे फुटले. बंधाऱ्याचं पाणी शेतामध्ये शिरल्यानं पिकांचं नुकसान. खोलीकरण केल्यामुळे हे बंधारे फुटल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. जळगावच्या धरणगाव तालुक्यामधील सातखेडा गावामध्ये अतिवृष्टी. शेतामध्ये पाणी साचल्यामुळे संपूर्ण शेत पाण्याखाली. तातडीनं नुकसानाचे पंचनामे करून भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. गोंदिया जिल्ह्यामधील अर्जुनी मोरगावात इटियाडोह धरण ओव्हरफ्लो. शेतकऱ्यांची सिंचनाची चिंता मिटली. धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्याच्या मागणी इथल्या निम्न तेरणा धरणाची पाणी पातळी वाढली. प्रकल्पाचे 10 दरवाजे उघडले. धरणाच्या परिसरामधील नागरिकांना प्रशासनाकडून खबरदारीचा इशारा. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस. करमाड परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. लाहुकी नदीला पहिल्यांदाच दुथडी भरून ती नदी वाहू लागली. शेतामध्येही मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. परभणी जिल्ह्यामध्ये गेल्या 2 ते 3 दिवसांपासून जोरदार पाऊस. पूर्णा तालुक्यातील लिमला महसूल मंडळामध्ये 4 दिवसात 80 मिलीमीटर पावसाची नोंद. सोयाबीन, ऊस, कापसाचं मोठं नुकसान. परभणीच्या जिंतूर तालुक्यामध्ये जोरदार पाऊस. शेख गावाला जोडणारा पूल पावसामुळे वाहून गेला. गावाबाहेरचा संपर्क तुटल्यामुळे ग्रामस्थ अडचणीत. बीडच्या केज तालुक्यातील मांजरा धरण पूर्ण क्षमतेनं भरलं. नागरिकांकडून जलपूजन. 4 दरवाजांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग. मांजरा नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा. परभणी तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. लोअर दुधना प्रकल्पातील तयार करण्यात आलेल्या कालव्यातून पाणी शेतात घुसलं. मांडवा शिवारामध्ये शेती पिकांचं मोठं नुकसान. शेतकरी हवालदिल. पश्चिम विदर्भामध्ये देखील पावसाचा कहर. नदी नाल्यांना पूर आलाय. अमरावती, यवतमाळ, वाशिमसह बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यात देखील हजारो हेक्टरवरील पिकं बाधित. जवळपास 450 पेक्षा अधिक घरांची ही पडझड. बिजनेस में एक गलती और भारी पेनल्टी, जीएसटी, इनकम टैक्स, अकाउंटिंग, इतनी झंझटों में उलझे रहेंगे तो बिजनेस कैसे बढ़ेगा? बिना गलती, बिना पेनल्टी, लेकिन करेगा कौन? प्रो मुनीम, आपका पर्सनल अकाउंटेंट. सिर्फ 65 रुपए पर डे में अकाउंटिंग, जीएसटी, इनकम टैक्स, प्रोफेशनल टैक्स, फाइलिंग, बिना किसी एक्स्ट्रा चार्जेस. सटीक, सुरक्षित, प्रोफेशनल सेवा. मैं तो प्रो मुनीम से जुड़ रहा हूँ. और आप अभी कॉल करें 1800 266 1294 या विजिट करें promunim.com.